स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि। धर्म्याद्धियुद्धात् श्रेयोऽन्यत् क्षत्रियस्य न विद्यते। हे अर्जुना, तुझ्या स्वतःच्या धर्माचा म्हणजेच कर्तव्याचा विचार करून तुला विचलित होता कामा नये. कारण क्षत्रियासाठी न्याय व धर्मनिष्ठ युद्धापेक्षा श्रेष्ठ असं दुसरं काही नाही. मानसशास्त्र सांगतं की जी व्यक्ती आपल्या जबाबदाऱ्या स्पष्टपणे ओळखून त्यांना न घाबरता त्या पार पाडतात, त्याला कमी ताण आणि कमी अपराधभाव आणि जास्त मानसिक समाधान मिळतं. या श्लोकातही स्वधर्म म्हणजे आपले कर्तव्य ओळखून त्यात ठाम राहणं हे मानसिक स्थैर्याचं रहस्य सांगितलं आहे. बरेच लोक भीती, अपयशाची चिंता किंवा इतरांच्या मतांमुळे आपलं काम पुढे ढकलतात. पण या श्लोकातून शिकवण मिळते की योग्य आणि न्याय्य काम करताना विचलित न होता कृती करणं महत्त्वाचं आहे. पालक, विद्यार्थी, कर्मचारी, नागरिक सर्वच जण आपापल्या भूमिकेचं पालन नीट करत असतात. पण ह्या भूमिका निभावताना त्यांना आपल्या भूमिकांचं भान असणं महत्त्वाचं मानलं जातं. जेव्हा माणूस आपल्या भूमिकेनुसार वागतो तेव्हा तो अधिक आत्मविश्वासाने आणि समाधानाने जगतो. हा श्लोक आपल्याला शिकवतो की भीती किंवा शंका न बाळगता जे योग्य आहे ते धैर्याने पार पाडावे. उदाहरण जर घ्यायचं झालं तर विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास हा त्याचा स्वधर्म आहे. मोबाईल, भीती, आळस यामुळे विचलित न होता त्याने अभ्यास केला पाहिजे. पालक, मुलांच्या संगोपनाची जबाबदारी न टाळणं. कर्मचारी किंवा व्यावसायिक जे असतात त्यांनी प्रामाणिकपणे काम करून टाळाटाळ न करता प्रामाणिकपणे सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडाव्यात. थोडक्यात जर आपल्याला बघायचं असेल तर आपल्या भूमिकेनुसार आणि कर्तव्यानुसार जे योग्य आहे ते धैर्याने पार पाडा. भीती, आळस किंवा नकारात्मक विचारांनी विचलित होऊ नका. हेच मानसिक स्थैर्य आणि समाधानाचं खरं रहस्य आहे. श्रीकृष्णार्पणमस्तु.